नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोळ यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पापलेट कोळीवाडा। पापलेट कोळीवाडा करण्यासाठी इथे मी मस्त असे ताजे पापलेट घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता। पापलेट मच्छी आता साफ करून घेऊ। पापलेट मच्छी साफ करत असताना पापलेट मच्छीवरचे जे खवलं आहेत ते पूर्णपणे दोन्ही बाजूंचे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर पापलेट मच्छीच्या आजूबाजूला जे कल्ले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूचे। कल्ले काढून झाल्यानंतर शेपटीकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। शेपटीकडचा भाग काढून झाल्यानंतर डोक्याकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पापलेट मच्छीच्या पोटामध्ये जे घाण आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार मीडियम साईजमध्ये पापलेट मच्छी कट करून घ्यायची आहे। पापलेट मच्छीच्या डोक्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि डोक्याकडच्या भागामध्ये जी काही घाण असेल ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीमध्ये पापलेट मच्छी कट करून घेऊया। पापलेट मच्छी कट करून झालेली आहे। पापलेट मच्छी आता स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेऊया। पापलेट मच्छी स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण हिरवं वाटण करूया। हिरवं वाटण करण्यासाठी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घेऊया। कट करून घेतलेल्या पापलेट मच्छीवर एक अर्धा चमचा हळद, एक अर्धा चमचा आगरी मसाला, एक अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस टाकून घेऊया आणि तयार केलेली हिरवं वाटणाची पेस्ट आहे ती सुद्धा पेस्ट टाकून घेऊया। हिरवं वाटण टाकून झाल्यानंतर इथे मी अंड्याचा पांढरा पल्प टाकत आहे, येलो पल्प टाकत नाही आहे। त्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी बेसन, एक अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। मिश्रण जर एकत्र करत असताना जास्त ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये अंड्याचा पांढरा पल्प पुन्हा टाकायचा। यामध्ये पाण्याचा जरा सुद्धा वापर करायचा नाही आहे।
सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे। पाहू शकताच मच्छीला सर्वकडे मसाला लागला गेला आहे आणि यामध्ये आपण पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे। गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर तयार केलेले पापलेट मच्छी आहे ती या तेलामध्ये सोडून घेऊया आणि साधारण 5 मिनिटं तळून घेऊया दोन्ही बाजूनी। अशा पद्धतीमध्ये पापलेट मच्छी फ्राय करून झालेली आहे, मस्त अशी कुरकुरीत। ती आता काढून घेऊया। सर्व मच्छी फ्राय करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता हिरवी चटणी करून घेऊया। हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मिरची घेतलेले आहे। ते आता सर्व मिश्रण खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया आणि चटणी तयार करून घेऊया। सर्व चटणी वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। अशा पद्धतीमध्ये हिरवी चटणी तयार झालेली आहे। अशा प्रकारे पापलेट कोळीवाडा तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।